आंध्र प्रदेशमध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दुकान, शिक्षण रसायनशास्त्रातील पदव्युत्तर, तरीही झटपट श्रीमंत होण्याची लागली चटक आणि बनला सायबर गुन्हेगार। आंध्र प्रदेशच्या विजयवाडा भागात राहणाऱ्या 53 वर्षीय यारमला वेंकटेशरलू या संशयितानं गोव्यातील एका महिलेला क्राईम ब्रँचच्या पोलीस असल्याचं भासवून चक्क 1 कोटींचा गंडा घातल्याचं समोर आल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला। गोव्याच्या सायबर ब्रँचच्या पोलिसांनी सापळा रचला आणि हा सायबर ठग त्यात अडकला। अखेर इतका उच्च शिक्षित असताना आणि दागिन्यांचा चांगला व्यवसाय असताना देखील यारमलानं गुन्हेगारीचा मार्ग का धरला याचा तपास आता गोव्याचे पोलीस करत आहेत। या संशयितानं गोव्याच्या शिवोली गावातील मारणा भागात राहणाऱ्या एका महिलेला 26 डिसेंबर 2024 रोजी 917664984274 या क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल केला। तिला दिल्लीच्या क्राईम ब्रँचचा पोलीस निरीक्षक असल्याचं सांगितलं आणि तिच्या विरोधात पैसे उकळल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती दिली। गोव्यात त्या काळात नाताळ आणि 31ची धामधूम सुरू होती। महिलेला काही समजायच्या आत त्यानं तिला सर्वोच्च न्यायालयाची बनावट पत्र पाठवून तात्काळ 1 कोटी रुपये भरण्यास सांगितले। या महिलेला त्यानं डिजिटल अरेस्ट केलं होतं। अतिशय घाबरलेल्या त्या महिलेनं 28 डिसेंबरपर्यंत 3 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल 1 कोटी रुपये जमा केले। जोपर्यंत तपासात तिच्याकडून कोणतीही चूक होणार नाही तोपर्यंत पैसे सुरक्षित कोठडीत ठेवले जातील असं आश्वासन संशयितानं पीडितेला दिलं होतं। त्यानंतर त्यानं संपर्क बंद केला। डिजिटल अरेस्टमुळे तणावाखाली गेलेल्या या महिलेनं नंतर रायबंदर इथं सायबर सेलकडे तक्रार दिली। सायबर पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याचे धागेदोरे आंध्र प्रदेशच्या विजयवाडा शहरापर्यंत असल्याचं त्यांना आढळून आलं। पोलिसांनी लगेच विजयवाडा इथं जाऊन संशयिताला शिताफीनं अटक केली आणि त्याच्याकडून एक मोबाईल जप्त केला। तसंच त्याच्या एका खात्यातील 40 लाख रुपये रक्कमही गोठवली आहे। दरम्यान बँक अधिकारी, वकील, न्यायाधीश किंवा पोलीस असल्याचं सांगून कोणीही फोन करत असल्यास त्याच्यावर विश्वास ठेवू नये। अशा व्यक्तींनी पैशांची मागणी केल्यास कोणीही देऊ नये अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।